ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत हद्दपार सराईत गुन्हेगारांकडून विसर्जन मिरवणुकीत एकावर खुनी हल्ला। कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईपने डोक्यात मारल्याने एक जण गंभीर जखमी झाला। निखिल नितीन घाडगे वय 25 राहणार साईनाथ नगर भोनेमाळ असं त्याचं नाव आहे। या प्रकरणी आशादुल्ला हारून जमादार वय 27 राहणार अशोक सायझिंग मागे याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आला असतानाही तो शहरात वावरत होता। ही घटना विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की आशादुल्ला जमादार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नोव्हेंबर 2024 मध्ये 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। या आदेशाचे उल्लंघन करत जमादार हा शनिवारी इचलकरंजीत वावरत होता। कामगार चळ परिसरात त्याने निखिल घाडगे याच्याकडे गाडीची मागणी केली असता त्याने नकार दिला। त्यामुळे संतापाच्या भरात जमादार याने शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपने घाडगे याच्या डोक्यात पाठीमागून जोराने मारलं। त्यामध्ये घाडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महानकरे न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।